विलासजी मला थोडा वेळ द्या, कारण बाकी वक्त्यांनी जे आरोप केले मला त्यांचे जे म्हणजे त्याच्यात रियालिटी नाही आहे, त्याच्यामुळे मला सांगायचं आहे. प्लीज. आज कसं आहे की समीरजींनी म्हटलं की श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये चांगलं नियोजन आहे. अरे मी त्यांना सांगू इच्छितो, सगळ्या देशांमध्ये आज तुटवडा आहे. आज त्यांना घरी बसायला लावतात आहे. आज आपल्याकडे पेट्रोल डिझेल कोणाला सगळ्यांना मिळत आहे. आणि सगळीकडे अमेरिकेपासून तर सगळीकडे किमती वाढल्या. तर हा जो खोटा एक दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न आहे, आम्हाला नका करू, लोकांना दिशाभूल नका करू. आज पेट्रोल डिझेल सगळीकडे अवेलेबल आहे. आपण आणि पाकिस्तान आणि श्रीलंका ज्यांच्या इकॉनॉमी पूर्ण डबघाईस निघाल्या, त्यांचे उदाहरण तुम्ही आम्हाला देताय. दुसरी गोष्ट अशी आहे की आज विलासजी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आज तुम्ही एक एलपीजी कमर्शियलचा आपण मुद्दा एक मिनिटं बाजूला ठेवू, पण आज बघा पेट्रोल डिझेल एवढ्या करोडो लोकांना अवेलेबल केल्या जात आहे. आज आपली रिफायनिंग कॅपॅसिटी आपल्या देशात जे पेट्रोल डिझेल लागतं त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आपण एक्सपोर्ट करतोय, कच्चं तेल घेऊन आपण सुद्धा एक्सपोर्ट करतोय. दुसरं, आपल्याकडे गॅसची टंचाई नाही आहे. आपल्याकडे सगळ्या रिफायनरीजला कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण 5 दिवसात प्रयत्न केले. सरकारकडनं कम्युनिकेशन क्लिअर आहे. मी फक्त एक छोटा मुद्दा असा म्हटला होता की काही काळ त्यांनी काँग्रेसनी भरम पसरवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधीची विजलेली चूल या संकटात ते जळवण्याचा प्रयत्न करतात आहे. काँग्रेस पार्टी याच्यासाठी माफी मागेल का की 2011 मध्ये त्यांनी जे एलपीजीची रांग करून ट्विट केलं होतं त्याच्यासाठी माफी मागेल? कधी रशिया युक्रेन वॉर किंवा इराण इस्रायल वॉर नसताना पेट्रोल पंप 8 वाजता बंद व्हायचे. यांच्या काळात पेट्रोलियम मिनिस्टरचे काय काय स्टेटमेंट होते. आणि विलासजी, इतकी कॅपॅसिटी प्रत्येक क्षेत्रात नरेंद्र मोदी साहेबांनी वाढवली आहे की त्याच्यामुळे आता आपला देश पॅनिक नाही आहे. तुम्ही जगभरातील स्थिती पहा, जगभरातले चॅनल्स पहा, सगळीकडे पॅनिक आहे. चायना सारखा विकसित मुलकात देशात पण पॅनिक आहे. ऐका ना, नाही ऐका समीरजी आधी आपण थोडंसं चर्चेत पुढे जाऊया. आधी तुम्ही मुद्दे खोडून काढलेत, आताही मी तुम्हाला वेळ दिला. मला वाटतं आता शेवटाकडे येत असताना आपण आपल्या ऊर्जेच्या आत्मनिर्भरतेबद्दल मला प्लीज उत्तर द्या. विलासजी, खूप चांगला प्रश्न आहे. ऊर्जेच्या आत्मनिर्भरतेवर मोदी साहेबांनी विशेष लक्ष दिलं आहे. आज मला सांगायचं आहे की रेल्वेमध्ये कधी नव्हे तर एवढ्या वर्षात जे पेंडिंग होतं 100% इलेक्ट्रिफिकेशन झालंय. आज सोलारचं जे 2014चा जेव्हा सोलारची कॅपॅसिटी आज 40 पट वाढली आहे. आज आपण 20% इथेनॉल ब्लेंडिंग करतोय. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आपण वापरतोय. आणि सगळ्या क्षेत्रात मोदी साहेबांनी आत्मनिर्भरताचा हा मंत्र दिलेला आहे. तेव्हा राहुल गांधी काय म्हणत होते, मेड इन इंडिया तर होऊच शकत नाही. आत्मनिर्भर भारत आणि ऊर्जेच्या क्षेत्रात पण आम्ही केलेला आहे. आज आपल्याकडे ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे सगळं मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. जिथे प्रश्न येतोय एलपीजी कमर्शियलसाठी, तिथे जो तुटवडा आहे त्याचाच फक्त आपल्याला अडचण येते. आणि ते पण सरकार दुसऱ्या देशांकडनं घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला असं वाटतं की सामान्य जनतेची दिशाभूल न करता आपण सगळ्या फॅक्ट्स ठेवल्या पाहिजे की तुम्हाला सिलेंडर पण मिळतात आहे, पेट्रोल पण मिळत आहे, डिझेल पण मिळत आहे. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत.